श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी होण्याची चिन्हे दिसत आहेत का? मनात चाललेले विचार आता कृतीत उतरतील का? कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, संयम आणि योग्य निर्णय यांचा संगम ठरणार आहे. काही गोष्टी थोड्या उशिरा पूर्ण होतील, पण शेवटी यश तुमच्याच पायाशी येईल. यासाठी सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडणार आहेत का, अशी उत्सुकता तुम्हाला वाटत आहे का? कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विचार आणि कृती यांचा सुंदर मेळ घालणारा ठरेल. काही दिवस थोडे धावपळीचे आणि तणावपूर्ण असतील, तर काही क्षण आनंद आणि समाधान देणारे ठरतील. या काळात तुमच्या निर्णय क्षमता आणि संयमाची खरी परीक्षा होईल. तुम्ही घेतलेले छोटे छोटे निर्णय पुढे मोठा फायदा करून देतील. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. यामुळे तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करता येईल. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीची दिशा दाखवणारा आणि अनुभवांनी समृद्ध करणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढू शकते. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील, त्यामुळे प्रत्येक काम काळजीपूर्वक आणि नीटनेटके करा. तुमच्या मेहनतीचे फळ लगेच मिळणार नाही, पण त्याची पायाभरणी नक्की होईल. काही नवीन संधी समोर येऊ शकतात. विशेषतः जे लोक नोकरी बदलाचा विचार करत आहेत, त्यांना चांगले संकेत मिळतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे, पण योग्य नियोजन केल्यास नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे खूप गरजेचे आहे. अचानक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांमध्ये थोडीशी गैरसमज निर्माण होऊ शकते. आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे, पण घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र एखाद्या लहानशा गोष्टीवरून वाद होऊ शकतो. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. एखादा शुभ कार्यक्रम किंवा भेटीगाठी होऊ शकतात. मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारण राहील, पण थोडा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार याकडे लक्ष द्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. लहान-सहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपाय. बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा. हिरव्या रंगाचा वापर वाढवा. गरिबांना अन्नदान करा. कन्या राशीसाठी हा आठवडा संयम, नियोजन आणि आत्मविश्वास यांची कसोटी पाहणारा ठरेल. सुरुवातीला काही अडथळे आणि मानसिक ताण जाणवू शकतो, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. मेहनतीचे फळ थोड्या उशिराने मिळेल, मात्र ते समाधानकारक असेल. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख आणि विश्वासार्हता वाढेल, तर आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास स्थैर्य टिकून राहील. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवला तर गोडवा वाढेल आणि कुटुंबाचे सहकार्यही मिळेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास कोणतीही मोठी अडचण येणार नाही. हा आठवडा तुम्हाला काही शिकवण देणारा, अनुभवांनी समृद्ध करणारा आणि पुढील वाटचालीसाठी अधिक मजबूत बनवणारा ठरेल. कन्या राशीसाठी हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. मेहनत, संयम आणि योग्य नियोजन केल्यास यश निश्चित मिळेल. काही अडचणी येतील, पण त्यातूनच तुम्हाला नवीन शिकायला मिळेल. नातेसंबंध जपा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. यामुळे आठवडा सुखकर आणि समाधानकारक जाईल. धन्यवाद.